पहा बोले की गंगा काजे विण चाली. श्रुती स्वभावतः बोलणारी आहे, बडबड करणारी आहे. आईला जरी आपण म्हटलं आई तू बोलू नको, पण आई मात्र बडबड केल्याशिवाय राहत नाही, ती बोलत राहते. एखादा मुलगा चुकल्यानंतर आई बोलते असं नाही, तर चूक करण्याच्या अगोदरच आई त्याला बोलत असते. म्हणजे जी गोष्ट जास्त बोलली जाते, कानावरती पडते, त्याला श्रुती म्हणतात. श्रुती शब्द श्रूयन्ते सा श्रुती ही, जी कानावरती पडते त्याला श्रुती म्हणतात. वेदाचे मंत्र जर ग्रंथामध्ये लिहिलेले असतील, ते आपल्या कानापर्यंत शब्दाच्या माध्यमातून येत नसतील, तर अशा ग्रंथामध्ये असलेल्या मंत्रांना वेद म्हणावं. आणि जर त्या वेदाचं पठन करणारा कोणी अधिकारी भेटला आणि ते मंत्र आपल्या कानावरती पडले, तर कानावरती पडणाऱ्या शब्दांना श्रुती म्हणावं. वेद म्हणजे ग्रथित स्वरूप आणि श्रुती म्हणजे कानावरती आदळणारे शब्द. जो श्रवणाचा विषय होतो त्याला श्रुती म्हणतात, आणि जो केवळ पठनाचा, वाचनाचा, पाहण्याचा विषय होतो त्याला वेद म्हणतात. म्हणून तुकोबाराय बोलतायत वेदाला अर्थात अमूर्त रूपाला आणि श्रुतीला अर्थात मूर्त रूपाला, या दोन्ही रूपांना आम्ही जाणणारे आहोत. याचं कारण आहे आम्ही भाविक आहोत. हा भाविक शब्द वारंवार कानावरती पडतोय. नेमका भाविक शब्दाचा अर्थ काय? भूसत्तायाम धातू आहे, त्याने भाव शब्द तयार होतो. ज्याची भावावरती श्रद्धा आहे, जो भावाने उत्कटतेने नटलेला आहे, त्याला भाविक म्हणतात. ज्याची भावावरती श्रद्धा आहे म्हणजे काय? दोन शब्द आहेत, एक भाव आहे आणि एक अभाव आहे. अभाव म्हणजे नसणं आणि भाव म्हणजे असणं. घरामध्ये जर पैसे नसतील तर आपण म्हणत असतो घरात पैशाचा अभाव आहे. माणूस आहे पण व्यवहार नीट करत नसेल तर माणूस आहे पण बुद्धीचा अभाव आहे. अभाव म्हणजे नसणं आणि भाव म्हणजे असणं. जगामध्ये परमात्मा आहे असा ज्याचा विश्वास आहे त्याला भाविक म्हणतात, आणि जगामध्ये परमात्मा नाही असा ज्याचा विश्वास आहे त्याला अभाविक म्हणतात, नास्तिक म्हणतात. म्हणून परमात्म्यावरती जो सर्वश्रेष्ठ विश्वास ठेवतो तो भाविक आहे. जसा नाव नेणारा नाविक आहे, तसा भावाला स्वतःच्या रोमारोमामध्ये भिजवणारा भाविक आहे. तुकोबाराय बोलतायत आम्ही भाविक आहोत, कारण परमात्म्यावरती आमचा विश्वास आहे. परमात्म्यावरती किती विश्वास आहे? तुम्ही आपण एकमेकांना पाहतोय म्हणून एकमेकांवरती विश्वास ठेवतोय. साधू महात्मे दृश्यमान जगतावरती विश्वास ठेवत नाही. या दृश्यमान जगाच्या बुडाशी जो परमात्मा आहे त्याच्याविषयी साधू संत विश्वास ठेवतात. कारण समोर दिसणारं जे जगत आहे ते नेहमी बदलणार आहे, आणि बदलणाऱ्या जगावरती संत विश्वास ठेवत नाही. ज्ञानोबाराय बोलतायत जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवीवराचे निज धर्म हा चोखडा. डोळ्याने दिसणारं प्रत्येक जगत हे कसं आहे? स्वप्नामध्ये पाहिलेल्या मृगजळासारखं आहे. म्हणून दिसणाऱ्या गोष्टीवरती साधू महात्मे विश्वास ठेवत नाही, तर ज्याच्या आधाराने विश्व दिसतंय त्या परमात्म्यावरती संत महात्मे विश्वास ठेवतात. म्हणून त्यांना भाविक म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये श्रद्धा अगदी ओथंबून भरलेली आहे. तुकोबारायांनी खऱ्या भाविकाचं लक्षण करताना खरा भाविक स्वतःच्या देहावरती सुद्धा विश्वास ठेवत नाही. कैसा जाती शुद्ध भाव हात पावना वृत्ती. हाताच्या ठिकाणी, पायाच्या ठिकाणी, प्रपंचाच्या ठिकाणी ज्याचा विश्वास नाही, केवळ आणि केवळ परमात्म्यावरती ज्याचा विश्वास आहे त्याला भाविक म्हणतात. मग मला सांगा, ज्या परमात्म्याच्या निश्वासामधून वेद बाहेर पडले त्या परमात्म्यावरती ज्याचा विश्वास आहे अशा भाविकाला भगवान परमात्मा वेदाचं तात्पर्य लक्षामध्ये आणून देणार नाही का? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे जे वाणीचे प्रकार आहेत, यामध्ये परावाक म्हणून परमात्म्याच्या मूर्त रूपाच्या संबंधाने विचार मांडलेला पाहायला मिळतो. वैखरी आणि मध्यमेचा आपल्याला अनुभव आहे. मेजी व्यवहारामध्ये मी जे बोलतोय त्याला वैखरी म्हटलं जातं. बसल्यानंतर आपण मनामध्ये जो विचार करताय त्याला मध्यमा म्हटलं जातं, आणि या मध्यमेच्या खाली एक वाणी आहे तिला पश्यंती म्हटलं जातं,
आणि या पश्यंतीच्याही खाली दुसरी चौथी वाणी आहे जिला परावाक असं म्हटलं जातं. आणि वेद हे परावाक ठिकाणी राहणार आहेत. म्हणून परा ठिकाणी राहत असलेल्या वेदांना संत महात्मे पश्यंती वाणीमध्ये पाहतात. पश्यंती शब्दाचा अर्थच मुळात पाहणे आहे. म्हणून वेदाचे मंत्र हे सगळ्या साधू संतांना स्पष्ट दिसतात आणि त्यानुसार साधू संत आपल्या वचनांमध्ये वेदाचा अर्थ उतरवत असतात. म्हणून तुकोबाराय बोलतायत, वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एरांनी वहावा भार माथा. बाकीच्यांनी फक्त वेद भोकावे, पण आम्ही मात्र वेदाचं तात्पर्य जाणणारे आहोत, कारण आम्ही भाविक आहोत. म्हणून शास्त्राची जो मूर्ती, वेदाचे जो सार, शास्त्राची जो मूर्ती, तो आम्हा सखा सांगाती प्राणसखा. तुकोबारायांचे अनेक ठिकाणी वचन आहेत की जो वेदाची मूर्ती आहे, प्रतिपाद्य विषय आहे, तो भगवान परमात्मा आमचा सखा सांगाती आहे. मग जर देव भक्तांचा सखा सांगाती असेल तर मग भक्तांना वेदाचं तात्पर्य कळणार नाही का? म्हणून तुकोबाराय बोलतायत, आम्ही भाविक आहोत म्हणून आम्हाला वेदाचं तात्पर्य कळतंय. महाराज, आपण वेदाला यथार्थपणे जाणता गोष्ट खरी, पण केवळ वेद जाणल्यावरून आपण भाविक ठरता का? कारण एखाद्या गोष्टीचं ज्ञान जरी आपल्याला असलं तरी त्या ज्ञानाने आपल्याला व्यवहार चालवता येत नाही. कल्पना करा, बँकेमध्ये 10-15 हजार करोड रुपये पडून आहेत आणि बँकेमध्ये इतके पैसे आहेत याचं ज्ञान आपल्याला इथे झालं, पण त्या ज्ञानाचा आपल्याला काही उपयोग आहे का? कारण ते पैसे आपल्याला वापरता येणार नाहीत. का येणार नाहीत? कारण कोणत्या मार्गाने वापरायचे याचं ज्ञान नाही. कदाचित तुम्ही म्हणाल आम्हाला ज्ञान करून घ्यायचंय, मग नीरव मोदीची भेट घ्या, म्हणजे हे ज्ञान कसं होतं ते कळेल. 2 नंबरने कसं गोळा करायचं आपण जाणू शकत नाही. म्हणून बँकेमध्ये असलेले किती पैसे आहेत याचं ज्ञान आपल्याला होईल, पण उपयोग काय? तसं तुम्ही वेदाचं तात्पर्य जाणाल, पण त्याचा उपयोग काय? तुकोबाराय सांगतायत त्याचा उपयोग असा आहे की जे वेदाचं तात्पर्य आहे, जे वेदाचं सार आहे, त्या साराला आम्ही आमच्या आवडीनुसार रूप घ्यायला भाग पाडतो. त्या ज्ञानाला आम्ही आकाराला आणतो, आम्ही सगुण करतो. आमच्या इच्छेनुसार मूर्तिमंत ज्ञान आकाराला येतं. आपण सगळे भगवान पांडुरंगाचे उपासक आहोत. पंढरपूरला गेल्यानंतर भगवान पांडुरंगाच्या समोर उभे राहतो. देवाने विटेवरती समान पावलं ठेवून देवाचं रूप आहे, पण विटेवरती उभं राहणं ही देवाची इच्छा आहे का? ही देवाची इच्छा नाही. विटेवरती समान पायी जोडून राहणं ही देवाची इच्छा आहे का? देवाची इच्छा नाही. कमरेवरती हात ठेवावे देवाची इच्छा आहे का? देवाची इच्छा नाही. समोर येणाऱ्या भक्तांचं कल्याण करावं, समान दृष्टी ठेवावी, ही देवाची इच्छा आहे का? देवाची इच्छा नाही. पुंडलिक रायांनी जगावरती उपकार केला. देवाला सांगितलं, देवा तुला राहायचं असेल तर मी सांगल तसं तुला राहावं लागेल. वीट फेकून दिली, देवाला उभं केलं. भक्ताच्या आज्ञेनुसार देव उभा राहतो, आकाराला येतो. पुंडलिक रायांचे स्पष्ट शब्द आहेत, ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापिनामपि दर्शनात ते भवेन मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः. भगवान पुंडलिक राय देवाला प्रार्थना करतायत, देवा तुझ्या दारामध्ये ज्ञान विज्ञान जाणणारा कोणी येवो, मूढ असो कसाही असो, पण त्याचं कल्याण तुला करावं लागेल. तसं मान्य होत असेल तर इथे थांब. म्हणून खरा भक्त हा आपल्या ज्ञानानुसार देवाला आकाराला आणतो. म्हणून विद ज्ञाने धातू आहे आणि ज्ञानाला जेव्हा आकार येतो तेव्हा त्या ज्ञानाला आलेल्या आकाराला ठोवा असं म्हटलं जातं. तुकोबाराय बोलतायत, विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, म्हणून आवतो विठोबा, म्हणून आवतो विठोबा, म्हणून आवतो विठोबा, म्हणून आवतो विठोबा, म्हणून विठोबा, म्हणून विठोबा. विचा केला ठोबा. वि म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाला
आकार प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. तुकोबाराय बोलतायत आम्ही फक्त वेदाला जाणतो म्हणून भाविक आहोत असं नाही, तर आम्ही जशी इच्छा करावी तसं आमच्या आवडीनुसार देवाला रूप घ्यायला भाग पाडतो. रूप आणि आवड या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी कधीच राहत नाहीत. आपल्याला जरी वाटलं की आपलं रूप असंच राहावं तरी आपलं रूप असं कधीच राहत नाही. पुष्कळ लोकांना वाटतं केस पिकूच नाही, पुष्कळांना वाटतं चेहरा आहे तसाच राहावा, डोळे आहे तसेच राहावे. रूपाच्या संबंधाने आपण भरपूर इच्छा करतो, पण रूपाच्या संबंधाने आपली इच्छा पूर्ण होत नाही, कारण रूप आणि इच्छा एका गोष्टीमध्ये चालत नाही. पण संत सांगतायत, तुकोबाराय बोलतायत आमच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. आम्ही जशी आवड धरावी त्यानुसार आम्ही देवाला आकाराला आणायला भाग पाडतो. म्हणून भक्ताच्या भावनेतून देव आकाराला येतो. त्याची जशी इच्छा आहे तसा देव वेगळ्या वेगळ्या रूपाने जगामध्ये अवतीर्ण होतो. तो कुणाच्या तरी पाठीमागे शेले विणीत फिरेल, तो कुणाच्या तरी पाठीमागे शेण गोळा करेल, तो कुणाची तरी भिंत ओढील, तो कुणाच्या तरी घरी पाणी वाहील. ही सगळी कामं देव करत राहतो, कारण भक्ताची तशी इच्छा आहे. तुकोबाराय बोलतायत आम्ही फक्त जाणकार आहोत म्हणून भाविक आहोत असं नाही, तर आम्ही जे जाणतो त्यानुसार देवाला रूपाला आणतो. म्हणून आमच्या आवडीनुसार देव रूपाला येतो. ही गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. रूप आवडे आम्हाची, 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 रूप आवडे आम्हाची. तैसे घोडे रुची घेती, तैसा सोडी रुची घेती, रूप आवडे आम्हाची, रूप आवडे आम्हाची. रूप आवडे आम्हाची, रूप आवडे आम्हाची. रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी. तुकोबाराय बोलतायत भगवान परमात्मा ऋषिकेश जशी आमची आवड आहे त्यानुसार रूपाला येतो, जे आम्हाला रूप आवडतंय. अनेक संतांची जीवनचरित्र आपण पाहू शकता. स्वतः गीतेमध्ये जेव्हा भगवान परमात्म्याने स्वतःच्या विभूती अर्जुनाला सांगितल्या तेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शनाची इच्छा झाली. अर्जुनाने देवाला सांगितले, देवा हे सगळं चराचर तुझ्यामध्ये आहे असं तू बोलतोय, पण मला तुझं विश्वरूप पाहायचंय. अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा देवाने लगेच ताबडतोब पूर्ण केली. पण अर्जुनाने विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला विश्वरूपाचा कंटाळा आला. देवा विश्वरूप नको, पुन्हा जसा होता तसा हो. देवाने जसा होतं तसं होण्यासाठी एक क्षण सुद्धा वायाला घालवला नाही. जशी जशी भक्ताने इच्छा करावी तशी तशी देवाला रूप धारण करावी लागतात. मुळातच जगामध्ये परमात्मा आला तो भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. म्हणून जितक्या देवता आपल्याला दिसतायत त्या सगळ्या देवता आपण निर्माण केलेल्या नाहीत किंवा कोणत्या मूर्तिकाराने सुद्धा निर्माण केलेल्या नाहीत. त्या भक्ताच्या भावानुसार आकाराला आलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यांकडे पाहून पाहून बाकीच्या सगळ्या मूर्त्या तयार झाल्या. खरा भक्त आपल्या भावनेतून देवाला आकार देतो. म्हणून तुकोबाराय बोलतायत, अनिला ही रूपावळी करोनी खळे हरिदासी. हरिदासांनी खळ केलं, अट्टहास धरला
आणि देवाला रूपाला यायला भाग पाडलं. भगवान परमात्मा सुद्धा संतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी रूपाला आला. हे रूपाला येत असताना देव भक्तांसाठी रूपाला येतो, पण आल्यानंतर सुद्धा भक्ताच्या ताब्यामध्येच राहतो. तुकोबराय बोलतायत, देव आम्ही म्हणू तशी रूप धारण करतो. संत चरित्रामध्ये मुक्ताकेशींचं चरित्र सांगितलं जातं. मुक्ताकेशी भगवान पांडुरंगाच्या निस्सीम भक्त होत्या. दिसायला अत्यंत सुंदर होत्या, रूपवान होत्या, पण भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जात नसत. बाकीच्या सख्या तिला म्हणायच्या, का ग तू देवाची इतकी आराधना करते, भक्त म्हणवतेस, आणि देवाच्या दर्शनाला येत नाही, कारण काय? मुक्ताकेशी सांगायच्या, तुमचा देव दगडाचा, मी जर त्याच्या दर्शनाला आले, त्याच्या पायावरती डोकं टेकवलं आणि त्याच्या दगडाच्या पायांनी माझ्या डोक्याला काही इजा झाली तर काय करायचं? बाकीच्या सख्या म्हटल्या, तू त्याच्या पायावरती डोकं टेकू नकोस, येऊन फक्त त्याला पहा. म्हणून मुक्ताकेशी भगवान पांडुरंगाला पाहण्यासाठी निघाल्या. देवाला इतका आनंद झाला की साक्षात मुक्ताकेशी मला पाहायला येणार आहेत, म्हणून देवाने मुक्ताकेशींसाठी स्वतःचा विग्रह बदलला. अगदी कठोर असलेलं दगडाचं रूप देवाने सोडून दिलं आणि इतकं सुकुमार, नाजूक, सुंदर रूप धारण केलं की जेव्हा मुक्ताकेशी देवाच्या समोर उभ्या राहिल्या, तेव्हा मुक्ताकेशींना प्रश्न पडला की हा देव इतका नाजूक आहे की मी याच्या पायावरती डोकं टेकवल्यानंतर याच्या पायांनी माझ्या डोक्याला इजा होण्यापेक्षा माझ्याच डोक्याने देवाच्या पायांना इजा होईल, हे तपासून पाहावं. म्हणून मुक्ताकेशींनी देवाच्या चरणाला बोट लावलं. परिणाम असा झाला, लोण्यामध्ये बोट रुतावं तसं देवाच्या चरणावरती मुक्ताकेशींचं बोट रुतलं. ज्या देवाने, ज्या भक्ताने जशी इच्छा करावी त्या इच्छेनुसार भगवान परमात्मा स्वतःची रूप धारण करतो. कोणी सुंदरता मागितली तर देव सुंदर होतो, कोणी शक्ती मागितली तर देव शक्तीचं प्रकटन करतो. जसा भक्त इच्छा करतोय त्या इच्छेनुसार खरा भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा आकाराला येतो. तुकोबराय बोलतायत, आम्ही जशी इच्छा करतोय तसा देव आकाराला येतोय. न्याय कुसुमांजली नावाचा एक ग्रंथ आहे. अर्थात न्यायशास्त्रामध्ये 1000 अनुमान प्रमाणांनी ज्यांनी ईश्वर सिद्धी करून दिली त्या उदयनाचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. उदयनाचार्यांचा इतिहास असा सांगितला जातो की भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी दुपारच्या वेळेला उदयनाचार्य दारामध्ये उभे राहिले आणि दारामध्ये उभे राहिल्यानंतर पुजाऱ्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला दर्शन आता मिळणार नाही, कारण देवाला आत्ताच नैवेद्य दाखवलेला आहे आणि देव आता झोपलेले आहेत, त्यामुळं तुम्हाला आत्ता दर्शन मिळणार नाही. उदयनाचार्यांना थोडासा राग आला, संताप आला. विचार केला की या देवाचा प्रचार करत जिकडे तिकडे आपण फिरतोय आणि ज्याचं काम करावं त्या देवाला खुशाल झोप लागली, भक्ताला दर्शन देण्यासाठी त्याला वेळ नाही. म्हणून उदयनाचार्यांनी अगदी स्पष्ट शब्द वापरले, ऐश्वर्य मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे प्राप्ते तु बौद्ध संप्राप्ते मद अधीनात तव गतीही. देवा, तू जर ऐश्वर्याच्या मदाने मस्त होऊन मला नाकारत असशील तर येणाऱ्या नास्तिकांच्या काळामध्ये माझ्या हातामध्ये तुझी गती आहे. मी जर लोकांना पटवून दिलं नाही तर तुझ्याजवळ लोक येणार नाहीत. परिणाम असा झाला, भगवान जगन्नाथाचे दरवाजे उघडले गेले आणि उदयनाचार्यांनी देवाचं दर्शन घेतलं. सांगायचा भाव असा, भक्ताने जी जी इच्छा करावी त्या इच्छेनुसार देव आकाराला येतो. म्हणून भक्ताची इच्छा आणि आपली इच्छा याच्यामध्ये अंतर आहे. आपण आपल्याला भाविक मानतो, पण आपली भाविकता थोडीशी वेगळी आहे. आपण आकाराला पाहिल्यानंतर मग आपल्यामध्ये भाव निर्माण होतो. संतांमध्ये हा क्रम उलटा आहे. संतांच्या भावामधून देव आकाराला येतो आणि आपण आकाराकडे पाहून भावाकडे जातो. म्हणून आकाराकडे पाहून जर आपण भावाकडे जात असू तर ज्ञानोबारायांनी अवजानंती मामूढा या श्लोकावरती व्याख्यान करताना केवळ आकाराकडे पाहून जे माझं भजन करणारे आहेत आणि मला यथार्थ रूपाने जाणणारे नाहीत त्यांचा मोठा समाचार घेतलेला आहे. माणसं इतकी भावनिकता उथळ करतात की एखादं केळीचं फळ, वेडं वाकडं केळीचं फळ जन्माला आलं तर गणपती जन्माला आला म्हणून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहतात, नाही त्या गोष्टींच्या पाया पडतात.
पण तुकोबाराय बोलतायत जगामध्ये जी भगवान परमात्म्याची रूप आहेत ती सगळी रूप आम्ही आमच्या इच्छेने आकाराला आणलेली आहे. म्हणून आमची जशी इच्छा आहे, आमची जशी आवड आहे, त्या आवडीनुसार देव आकाराला येतो, आमची इच्छा पूर्ण करतो, म्हणून आम्ही भाविक आहोत. महाराज, देव तुमच्या आवडीनुसार रूपाला येतो म्हणून भाविक आहात का? तुकोबाराय बोलतायत इतक्यावरूनच आम्ही भाविक आहोत असं नाही, तर त्या देवाला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवतो म्हणून आम्ही भाविक आहोत. ही गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. ओम भावे बळीवंत 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 तुझा घालू हृदयात तुझा घालू हृदयात हृदयात रूप आवडे आमासी हो रूप आवडे आमासी तुझा घालू हृदयात रूप घालो रूप आवडे आमासी रूप आवडे आम्ही भावे बळीवंत तुझ घालू हृदयात. आम्ही फक्त देवाला आकाराला आणतो असं नाही, तर जो देव आकाराला आलाय त्याला आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवतो म्हणून आम्ही भाविक आहोत. तुकोबारायांनी या चरणामध्ये भावे बळीवंत असा शब्द वापरलाय. अर्थात बळ शब्दाचा प्रयोग तुकोबारायांनी या चरणामध्ये केलाय. याचा अर्थ असा की देवाला हृदयामध्ये घालणं ही सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी ताकद असावी लागते. ज्या भगवान हनुमंतरायाची आपण उपासना करत आहोत ते हनुमंतराय भाविक आहेत, बलवान आहेत. त्याचं कारण काय? त्यांनी भगवान प्रभू रामचंद्रजींना कोणत्या मंदिरामध्ये ठेवलं नाही, तर त्यांनी साक्षात प्रभू रामचंद्रजींना आपल्या हृदयामध्ये ठेवलं. म्हणून आपण हनुमंतरायांना बलवान मानतो, शक्तिशाली मानतो. कारण खरा भक्त हा देवाला आपल्या हृदयामध्ये ठेवत असतो. तुकोबाराय बोलतायत की आम्ही देवाला हृदयामध्ये घालू. आता हृदयामध्ये घालणं आणि त्याच्यामध्ये बळाचा नेमका काय उपयोग आहे? इथे हृदयामध्ये घालण्यासाठी कोणती ताकद लागते? देव हृदयामध्ये नाही का? तसा सर्वा घटी राम देहादेही एक म्हणून भगवान परमात्मा व्यापक आहे, आणि तो जर व्यापक असेल तर तो हृदयामध्ये नाही का? तो हृदयामध्ये सुद्धा आहे. मग तरी सुद्धा संत देवाला हृदयात घालण्याची भाषा बोलतात. त्याचं कारण काय? भगवान परमात्मा व्यापक आहे गोष्ट खरी, पण जितका भगवान परमात्मा व्यापक आहे तितकीच भगवान परमात्म्याची अचिंत्य शक्ती अर्थात माया सुद्धा व्यापक आहे. म्हणून जिथे जिथे परमात्मा आहे तिथे तिथे माया सुद्धा आहे. पण भक्ताच्या बाबतीमध्ये देव हृदयामध्ये भक्त घालतात, तो मायेला बाजूला सारून जे देवाचं शुद्ध रूप आहे ते शुद्ध रूप हृदयामध्ये ठेवतात. म्हणून हृदयामध्ये शुद्ध परमात्मा ठेवणं ही गोष्ट थोडीशी कठीण आहे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतायत तयाचे चित्त गवसनी व्यापकामज. व्यापक परमात्म्याला भक्ताचं चित्त गवसनी घालतं. याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, पण परमात्म्याच्या बरोबरीने माया सुद्धा, अज्ञान सुद्धा आपल्याला हृदयामध्ये मानावं लागतं.
पण साधू महात्म्यांच्या हृदयामध्ये फक्त परमात्माच आहे. तिथे अज्ञान नावाचं, माया नावाची कोणतीही उपाधी नाही. म्हणून शुद्ध परमात्मा साधू संत आपल्या हृदयामध्ये साठवतात. आता देवाला शुद्ध रूपाने साठवतात म्हणून बळीवंत आहे, पहिला अर्थ. दुसरा महत्वाचा भाग, देवाला हृदयामध्ये साठवल्यानंतर देव शांत बसत नाही. कारण देव हृदयामध्ये आल्यानंतर हृदय शिल्लक राहत नाही. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. एकदा का भगवान परमात्मा हृदयात आला की हृदय नाहीसं होतं, शिल्लक राहत नाही. तुकोबराय बोलतायत, आम्ही देवाला हृदयात घेऊ पण हृदय मात्र नाहीसं होऊ देणार नाही. हृदयाला आहे तसं ठेवू. म्हणजे हृदयाला आहे तसं ठेवण्यामध्ये भाविकतेचं बळ आहे. आता हृदयाला आहे तसं ठेवण्यामध्ये काय बळ आहे? ज्ञानोबरायांची ओवी पहा. ज्ञानोबराय सांगतायत, ज्ञानोबराय बोलतायत की खऱ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये जितका परमात्मा आहे तितकाच जीव सुद्धा आहे. जीव असण्याचं कारण काय? जर भगवान परमात्मा हृदयामध्ये ठेवला आणि हृदय नाहीसं झालं तर जीवाच्या उद्धाराची काळजी संतांजवळ राहणार नाही. ज्ञानोत्तर भक्ती प्रेम लक्षणेचा आनंद संतांना लुटता येणार नाही. म्हणून खरे भक्त देवाला हृदयामध्ये ठेवून सुद्धा हृदयाचा बाध होऊ देत नाही. ज्ञानोबराय बोलतायत, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. जीव आणि परमात्मा या दोघांनाही एका आसनावरती ठेवून खऱ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी राहतात. याचा अर्थ देव हृदयामध्ये आला म्हणून आम्ही जगाला विसरून जाणार किंवा जगातील जीवांचं कल्याण सोडून देणार असं नाही, तर त्यांच्या कल्याणासाठी आम्ही झटत राहणार. जर देव हृदयामध्ये आला, हृदयाची गंमत अशी आहे की हृदय आपण ज्याला देतो त्याला दिल्यानंतर हृदय आपल्या ताब्यात राहत नाही. कल्पना करा, व्यवहारामध्ये जर आपण आपलं हृदय एखाद्याला दिलं तर त्या हृदयावरती आपली सत्ता चालत नाही, ज्याला दिलंय त्याची सत्ता चालते. तो कितीही मूर्ख असला आणि तो जर आपल्याला उठ म्हटला तरी उठावं लागतं, बस म्हटला तरी बसावं लागतं, हे आण म्हटलं तर आणावं लागतं, ते आणू नका म्हटलं तर नाही आणावं लागत. का? कारण आपण त्याला हृदय दिलंय. आणि एकदा का हृदय कुणाला दिलं की हृदय आपल्या ताब्यात राहत नाही. पण तुकोबराय बोलतायत, आम्ही देवाला हृदय देतोय पण देवाच्या ताब्यात हृदय जाऊ देत नाही, तर हृदयाच्या ताब्यामध्ये देवाला ठेवतोय. म्हणून साठविला हरी किंवा हृदय बंदी खाना केला, तिथे देवाला कोंडण्या पाठीमागची जी संतांची भावना आहे ती मुळातच आम्ही शुद्ध रूपाने देवाला हृदयात साठवू पण हृदयाचा बाध होऊ देणार नाही. कारण हृदय आम्हाला हवंय जगाच्या कल्याणासाठी, ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद लुटण्यासाठी. म्हणून खरे भक्त आपल्या हृदयाचा बाध होऊ न देता हृदय शिल्लक ठेवून शुद्ध परमात्म्याला हृदयामध्ये साठवतात. म्हणून तुकोबराय बोलतायत, आम्ही भावे बळीवंत तुझ घालू हृदयात. तुला हृदयामध्ये साठवू, पण साठवण्याचा फायदा काय? तुकोबराय बोलतायत, एखादी गोष्ट जर जवळ असेल तर हाक मारल्याबरोबर आपल्याला कुणालाही देता येते. कल्पना करा, आपल्याला बाजारामध्ये पैसे हवेत पण पैसे जर खिशात नसतील, बँकेत असतील, तर आपल्याला बँकेमधल्या पैशांचा उपयोग होत नाही. त्यासाठी पैसे जवळ असावे लागतात, खिशात असावे लागतात. तुकोबराय बोलतायत, जगामध्ये सगळीकडे देवाचा प्रचार करायचा आहे, देवाचं दर्शन सगळ्यांना घडवायचंय, देव प्रत्येकाला द्यायचा आहे. मग जर देव सगळ्यांना द्यायला पाहिजे तर तो देव आपल्या जवळ असायला पाहिजे. म्हणून तुकोबराय बोलतायत, आम्ही तुला हृदयात ठेवू आणि जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही हाक मारू आणि हाक मारल्यानंतर तुला घाबरत घाबरत बाहेर यावं लागेल, सगळ्यांना दर्शन द्यावं लागेल. आमच्या इच्छेनुसार आम्ही म्हणू त्याला, त्याच्या समोर तुला दर्शन देण्यासाठी उभं राहावं लागेल. म्हणून आम्ही भाविक आहोत, आमच्या हकेचा शब्द तुला पाळावा लागेल. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे तुझ धाक, तुका म्हणे तुझ धाक, तुका म्हणे तुझ धाक, तुका म्हणे तुझ धाक.
तुका म्हणे तुझं धाक तुका म्हणे तुझं धाक तुका म्हणे तुझं धाक तुका म्हणे तुझं धाक देता पावसील हाक देता पावसील हाक देता पावसील हाक देता पावसील हाक रूप आवडे आम्हासी रूप आवडे आम्हासी रूप आवडे आम्हासी रूप आवडे आम्हासी देता पावसीला धाका देता पावसीला हाक रूप आवडे आम्हासी रूप आवडे आम्हासी रूप आवडे आम्हासी रूप आवडे विठोबार कुमार 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 कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार 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 कुमार पार 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 तुका म्हणे तुझ धाक देता पावसील हाक. तुकोबाराय बोलतात, देवा आम्ही तुला जर हाक मारली तर तुला धाक निर्माण होईल आणि आमच्या हाकेसाठी तुला प्रगट व्हावं लागेल. म्हणजे भक्ताने जर हाक मारली तर देव प्रगट होतो. आपली हाक व्यवहारामध्ये सुद्धा कोणी ऐकत नाही आणि कदाचित ऐकली तर ती ऐकून सुद्धा न ऐकल्यावाणी करतात. इथे साक्षात भगवान परमात्मा भक्ताची हाक ऐकतो. हाक ऐकण्यापाठीमागे हाकेमध्ये शक्ती आहे. हाकेमध्ये शक्ती केव्हा येते? जर आपण प्रत्येक वेळेला हाका बदलत राहिलो आणि 1000 जणांना सारख्या वेगळ्या वेगळ्या हाका मारत राहिलो तर आपली हाक कोणीही ऐकत नाही. हाकेमध्ये एक निष्ठता असावी लागते. आणि तुकोबारायांनी शेवटापर्यंत केवळ परमात्म्यालाच हाक मारली, दुसरी तिसरी कोणालाही हाक मारली नाही. हाका बदलल्या नाहीत आणि हाका बदलल्या नाहीत. परिणामी हाकेमध्ये ताकद आहे की ज्याला हाक मारू तो प्रगट होतो, घाबरून प्रगट होतो. म्हणून तुकोबाराय बोलतायत, देवा
आम्ही हाक मारल्यानंतर तू प्रगट होतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्ही आमच्या हृदयात तुला धारण करतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आमच्या आवडीनुसार तू रूपाला येतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्ही वेदाचं तात्पर्य जाणतो म्हणून आम्ही भाविक आहोत. असा स्वतःच्या भाविकतेचा परिचय तुकोबाराय या अभंगातून देत आहेत. यातून 2-3 गोष्टी आपल्या सहज डोळ्यासमोर स्पष्ट होतात. जो वेदाचं तात्पर्य जाणतो त्याला भाविक म्हणा. ज्याच्या आवडीनुसार देव आकाराला येतो त्याला भाविक म्हणा. ज्याच्या हृदयामध्ये देव राहतो त्याला भाविक म्हणा. आणि ज्याने हाक मारल्यानंतर देव प्रगट होतो त्याला भाविक म्हणा. थोडं उलट चिंतन करा. जो वेदाला शास्त्राला मानत नाही तो भाविक नाही. जो भगवान परमात्म्याला आकाराला आणू शकत नाही तो भाविक नाही. ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा राहत नाही संसार राहतो तो भाविक नाही. आणि ज्याच्या नेहमी हाका बदलत राहतात तो भाविक नाही, तो अभाविक आहे. म्हणून भाविक कुणाला म्हणायचं आणि अभाविक कुणाला म्हणायचं याचा विवेक करून देणारा हा अभंग आहे. हा इथे घेण्याच्या पाठीमागचं कारण आहे की साक्षात भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याचे लाडके भक्त या दोघांचाही मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा इथे आहे. म्हणून भगवान परमात्मा कुठे राहतो? जिथे भाविक आहेत तिथे राहतो. भाविक कुठे राहतात? जिथे परमात्मा आहेत तिथे राहतात. म्हणून देव आणि भक्त हे दोघेही एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि त्यांच्या नांदण्यामधून विश्वाचं कल्याण होतं. म्हणून देव भक्तांना या ठिकाणी आपल्याला एकाच वेळेला पाहायला मिळणार आहे. म्हणून देवाला आकाराला आणण्याच्या पाठीमागे भक्ताची ताकद आहे आणि भक्ताला स्वतःचं प्रेम देण्यामध्ये देवाची ताकद आहे. असा दोघांमध्ये असलेला परस्परांचा संबंध देव आणि भक्ताच्या भाविकतेच्या नात्यामधून उत्कट होतोय. म्हणून आपण सर्व भाविक आहात कारण आपल्या सर्वांच्या समोर देव आणि भक्ताचं दर्शन होणार आहे. ज्यांच्या आशीर्वादातून हे आपण सगळं करतोय अर्थात वारकरी संप्रदायामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेने संत वाङ्मयाला सर्वांपर्यंत यथायोग्य पद्धतीने पोहोचवण्याचं काम केलं. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये संतांच्या वाणीला वेदापासून तोडणारा एक वेगळा वर्ग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो की जो वेदाला शास्त्राला संतांच्या वाङ्मयाशी जोडत नाही, स्वतःच्या कपोल कल्पनेने संतांच्या वाङ्मयाला समाजापर्यंत मांडतोय. खरी भाविकता लोकांच्या समोर मांडत नाही असा जो वर्ग आहे त्या वर्गाचं निर्दळन करण्याचं काम ज्यांनी स्वतःच्या तपश्चर्येतून, तपाचरणातून, स्वाध्यायातून, अनुष्ठानातून, भावातून आणि भक्तीतून केलं ते परमपूज्य गुरुवर्य माधव बाबा यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय. म्हणून खऱ्या भक्ताचं, खऱ्या देवाचं दर्शन आपण करून घेऊ शकतो आणि या देवभक्तांच्या रूपाला आपण डोळ्याने पाहू शकतो. म्हणून परमपूज्य गुरुवर्य बाबांच्या चरणी, भगवान मारुतीरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि झालेली सगळी वाङ्मयीन सेवा काही चुकीचं असेल तर बुद्धीचे दोष मानतो. जे बरोबर आहे ते सर्व गुरुवर्य मंडळींचं आहे. त्यातील यथायोग्य भागाचं ग्रहण करा आणि स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याशी भावनेच्या नात्याने आपला संबंध येईल. म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक क्षेत्राचे दरवाजे श्रद्धेने उघडा, भावनेने उघडा, हीच एक प्रार्थना करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपाण. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्मा संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य हरिभक्त परायण माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांचा आशीर्वाद आणि संयोजन गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या हनुमान जयंती उत्सव आणि जीर्णोद्धारित नूतन मंदिराचा वास्तुशांती तथा देवभक्तांच्या मूर्ती
प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प देहू येथील गाथा मंदिराचे गुरुकुलातील अध्यापक आदरणीय हरिभक्त परायण वैभव महाराज राक्षे यांनी तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील अभंग देवभक्तांचा संबंध कसा आहे, नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोनी या अभंगावर विस्तृत असे खूप सुंदर विचार मांडले. उपस्थित असलेल्या सर्व भाविकांच्या वतीने, गिरणारे ग्रामस्थांच्या वतीने मी परशुराम पाटील गायकर यांना विनंती करतो की महाराजांचा त्यांनी स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करावे. गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. उद्या आपल्या गिरणारे गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. उद्या सकाळी 7 ते 9 रामायण कथा होईल. टाईप थोडा बदललेला आहे उद्याचा. सकाळी 9 ते 10 कलशारोहण व नवीन देवभक्तांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होईल. त्यामुळे आपल्या गिरणारे गावामध्ये देवभक्त अवतीर्ण होणार आहे. सर्व गावातील महिला वर्गांना विनंती आहे की आपण आपल्या घरासमोर सडा संवर्जन रांगोळी काढायची आहे. सर्व घरातील पुरुषांनी आपल्या घरावर गुढी उभारून हा सर्व आनंदाचा सोहळा पार करण्यासाठी सर्वांनी मदत करायची आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आपले सर्वांचे आदरणीय गुरुवारी हरिभक्त परायण माधव महाराज गुले यांचं कीर्तन होईल. दुपारी 2 ते 5 श्रीमद भागवत कथा, 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 8 पंढरपूर येथील. आणि सांगावयास आपल्याला आनंद होतो की वैकुंठवासी हरिभक्त परायण दुंडा महाराज यांचे नातू चैतन्य महाराज देगलूरकर यांचं उद्या 6 ते 8 या वेळेत कीर्तन होईल. आजच्या जशी उपस्थिती आहे अशीच उपस्थिती सकाळी रामायण, त्यानंतर मूर्तीप्राण प्रतिष्ठा आणि बाबांच्या कीर्तनाला उपस्थित राहण्याचं कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो आहे. गुढी उभारून आपण देवभक्तांच्या प्रतिमेचं स्वागत करायचं आहे. खूप आनंदोत्सव सर्वांनी मनात योजायचा आहे आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या या गावात होत आहे याची संबंधितांनी नोंद घ्यायची. आजच्या सकाळ आणि संध्याकाळ महाप्रसाद वितरणाची महत्त्वाची सेवा करणारी जी 2 मंडळ आहेत, बालाजी मित्र मंडळ आणि धर्मवीर शंभूराजे मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी इकडं निमंत्रित करतो. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही मंडळाचा स्मृतिचिन्ह देऊन आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करावं. बालाजी मित्र मंडळ आणि धर्मवीर शंभूराजे मित्र मंडळ या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळींचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. थांबतो. अनिल थेटे, अनिल अण्णा थेटे आले का? ठीक आहे, चल. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळींचा सत्कार समारंभ होत आहे. मंडळाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुम्हाला अन्नदान वाटप करणारा मंडळ आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. नारायण पाटील मुठाळ यांना मी विनंती करतो. मी रामभाऊ थेटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. नारायण पाटील मुठाळ, रामभाऊ पाटील गव्हाणे, पप्पू शिरसाट, एक जण चला. रामभाऊ पप्पू शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी रामभाऊ पाटील गव्हाणे यांचा सत्कार करायचा आहे. चला चला पुढे चला. एक जण. बापूराव पाटील कातड, चला. एक मंडळ्या. बापूराव पाटील कातड, बाळासाहेब दळवी, मुरलीधर पाटील भोर, तात्या पाटील पगार, यशवंत लॉन्चे, भाऊसाहेब पाटील निमसे. महाराजांच्या हस्ते ह्या सर्व खोसकर साहेब पुढे या 1-2 मिनिट. माजी समाज कल्याण सभापती हिरामनजी खोसकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे. हिरामन भाऊ खोसकर. उद्या महाप्रसाद वितरण करणारे जे 2 तरुण मित्रमंडळ आहे, बजरंग मित्रमंडळ आणि कानवा मित्रमंडळ, या दोन्ही मित्रमंडळांना विनंती आहे आपण सर्वांनी उद्याचे अन्नदान वितरण करण्याची जबाबदारी
पार पाडायचे आहे. माननीय खोसकर साहेब यांनी जो पाठीमागचा भक्तनिवास आहे त्यांचा तर नंतर कार्यक्रम होणारच आहे, पण हा फार मोठा भक्तनिवास आपल्याला दिलेला आहे. टाळ्यांच्या गजरात चांगल्यापैकी त्यांचं स्वागत करूया आणि पुढचं काम लवकरात लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवूया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुनश्च एकदा आपल्या सर्व भाविकांचे मी ऋण व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचं आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. काल थोडी गैरसोय झाली असेल पण आज होणार नाही याची सर्व भाविकांनी विनंती आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोलिले पुरे वेडे वाकुडे करा क्षमा